स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी डोळ्यात तेल घालून बघायचे, कानात प्राण आणून बघायचे. म्हणजे काय? डोळ्यात तेल घालून बघायचं म्हणजे डोळ्यात तेल घालायचे का? नाही, अगदी काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि काळजीपूर्वक ऐकायचंय. ओके, तयार आहे? बघा, आता हा प्रश्न असा आहे की खालील आकृती बघा, खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? लक्ष द्या इकडे. मग आणि खाली आपल्याला पर्याय असले असतात 1 2 3 4 10 12 16 18. बघा, लक्ष द्या इकडे. मग आपण एक एक त्रिकोण मोजत बसणार आहे का? वाजू नको बेटा, सरळ बस. ठेवते कंपास बाजूला. हा, लक्ष द्या. आपण असं मोजणार आहे का? 1 2 हे 2 3 4. मग पुन्हा हा एक त्रिकोण असा 5, नंतर हा एक असा 6, हे 7. मग इथले, मग ह्याच्यामध्ये काय जातं? आपला वेळ जातो. एक एक मोजत बसलो तर आपला वेळ जातो आणि आपण कन्फ्युज होतो. म्हणजे नक्की करेक्ट उत्तर काय हे आपल्याला कळत नाही. मग काय करायचं? अशा टायमाला? लक्ष द्या ना बाई, पहिलं सांगितलं होतं मी. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. सोपं आहे, एकच ट्रिक्स सांगते, लक्षात ठेवा आणि त्या ट्रिक्स प्रमाणे तुम्हाला करायचं आहे. काय करायचं बघा, ह्याला काय करायचं? नंबर द्यायचा. 1 2 3 4 नंबर दिले आपण. 1 2 3 4 बरोबर. आणि ह्या नंबरची काय करायची? बेरीज. काय करायची? बेरीज. करा मग. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. करा बेरीज. 2 आणि 1 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. मग सगळं झालं का? 10 येईल का? पण इथं तुम्ही 10 करू शकता आणि मग उत्तर चुकू शकते. सगळे गुणाकार 10च आहेत नाही. कारण लक्ष द्या, इथं मदत काय आहे? रेष आहे. म्हणजे पुन्हा इथं गुणाकार बघा तयार झाला. दिसला तुम्हाला? हा गुणाकार दिसला आपलं. सॉरी, हा त्रिकोण दिसला तुम्हाला? हा एक त्रिकोण, हा त्रिकोण, हा त्रिकोण, पुन्हा या दोन्ही मधला एक त्रिकोण, या दोन्हीतला एक त्रिकोण, आणि हा एक मोठा त्रिकोण. मग हे मोजत बसायचं नाही. इथं पण काय करायचं? नंबर द्यायचे. बघा, घेऊया. 1 म्हणा, 2 3. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर. आता याची काय करायची? बेरीज. करा. 2 आणि 1 3. 3 आणि 3 6. आता ह्या दोन्हींची बेरीज करायची. 10 अधिक 6 बरोबर 16. किती आलं उत्तर? 16. मग 16 कुठे आहे? 3 नंबरला. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. म्हणून या पर्यायाला काय करायचं? रंगवायचं. स्कॉलरशिपच्या पेपरला असं रंगवावं लागते. असं याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे राईट करायचं नाही, डायरेक्ट असं रंगवायचं. आणि हा पेपर मशीन मध्ये तपासून बाहेर येतो. म्हणून याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा असाही रंगवायचा नाही. काय काय मुलं काय करतात? कंटाळा येते, देतात सोडून. मग या पेपरचे गुण चुकतात असं जर रंगवलं तर. म्हणून पेपर अगदी गोल आणि मग रंगवण्यातच वेळ घालवायचा नाही. काय करायचं? अगोदर कडून राऊंड मारून घ्यायचं, म्हणजे बाहेर जाणार नाही. बघा, रंगवायचं कसं सांगते तुम्हाला. बघा, हा गोल आहे. मग ह्याला काय करायचं? पहिलं बाहेरून काय करायचं? असं राऊंड मारून घ्यायचं. दिसलं? मारला राऊंड असं आणि मग असं म्हणजे बाहेर जाईल का? नाही. म्हणजे पहिलं साईडनं काय करायचं? बॉर्डर घ्यायची. समजलं सर्वांना?
किती कोण आहेत, किती त्रिकोण आहेत? 16 त्रिकोण. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 16 हा. आता तुम्हाला एक अशी आकृती देते डबल, त्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण मोजायचे आहे.